नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 31,628 कोटी रुपयांच्या पॅकेजची राज्य सरकारची घोषणा. दिवाळीपर्यंत मदत पोहोचवण्याची मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. खरडून गेलेल्या जमिनींसाठी 47,000 रुपये रोख तर 3 लाख हेक्टरी मदत मनरेगामधून दिली जाणार. इतर नुकसानांसाठी देखील भरीव मदतीची घोषणा. पायाभूत सुविधांच्या दुरुस्तीसाठी 10,000 कोटी रुपये. 65 लाख शेतकऱ्यांसाठी पीक नुकसानीपोटी 6,175 कोटी रुपयांची मदत. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून 2 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ टप्पा 1 आणि मेट्रो लाईन 3च्या शेवटच्या टप्प्याचं करणार उद्घाटन. मुंबई वन या ॲपचंही करणार उद्घाटन. तसंच 6व्या जागतिक फिनटेक महोत्सवामध्ये करणार बीजभाषण. वर्धा भुसावळ आणि गोंदिया डोंगरगड दरम्यानच्या रेल्वे मार्ग प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. 24 वर्षांची प्रशासकीय कारकीर्द झाल्याबद्दल मंत्रिमंडळाकडून पंतप्रधानांचं अभिनंदन. मुंबईत जागतिक फिनटेक महोत्सवाला सुरुवात. तंत्रज्ञानाचा अस्त्राप्रमाणे नव्हे तर मानवहितासाठी वापर व्हायला हवा. निर्मला सीतारामन यांचा उद्घाटन सत्रात सल्ला. आपल्या कथा जगासमोर मांडण्याची भारतीय चित्रपटांमध्ये प्रचंड क्षमता असल्याचं माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू यांचं मुंबईत फिक्की प्रेस दरम्यान प्रशंसोद्गार. चित्रपटसृष्टीनं वाढत्या सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती करणारे चित्रपट बनवावेत. मुख्यमंत्र्यांचं फिक्की फ्रेम्समधल्या मुलाखतीत आवाहन. आणि जॉन क्लार्क, मायकल डेव्होरेट आणि जॉन मार्टिनिस यांना यंदाचा भौतिकशास्त्रातला नोबेल पुरस्कार जाहीर.